महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक नाव ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. तुम्ही त्यांचा राग करू शकता, तुम्ही त्यांच्यावर नाराज होऊ शकता, तुम्ही त्यांना नाकारू नाही शकत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाने महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी नेहमी आवाज उचलला आणि त्या एका विषयाला धरून तो माणूस आजवर बोलतोय. मराठी माणसाला त्यांची किंमत नाही कळाली ही गोष्ट वेगळी, पण तरी त्या माणसाने हा मराठीचा मुद्दा नाही सोडला. किती वेळा त्यांना ऑफर आले असतील. काँग्रेसने त्यांना 2019ला ऑफर दिली, भारतीय जनता पक्षाने त्यांना ऑफर दिली की तुम्ही मराठीचा मुद्दा सोडा आणि आमच्यासोबत एकत्र या. जाऊ शकले असते ना ते, पण ते नाही गेले. का? तुम्ही म्हणता ना नेहमी भूमिका बदलली, भूमिका बदलली. याला भूमिका बदलणं नाही म्हणत, याला भूमिकेवर ठाम राहणं म्हणतात. बाकी अनेक पक्ष एकमेकांना शिव्या देऊन त्यांच्यासोबत गेले, पण राजसाहेब ठाकरे या एका भूमिकेशी नेहमी प्रामाणिक राहिले. मग त्यांनी केलेली आंदोलनं असत. टोलचा मुद्दा लोकांना वाटतं अर्धवट सोडला, नाही. 65 ते 68 टोलनाके बंद झाले. मुंबईचे सगळे एंट्री पॉइंटवरचे टोलनाके बंद झाले. कोणामुळे? टोल हा विषय राजसाहेब ठाकरेंनी घेण्याच्या अगोदर कोणाला तरी माहित होता का? कोणाचं तरी लक्ष गेलेलं का त्याच्यापर्यंत? मग हे टोलनाके कोणामुळे बंद झाले? मग हे यश नाहीये. आपण रस्ते वापरतो, त्याचा टोल द्यावा लागतो. पण ज्यांची आधीच मुदत संपली आहे त्यांचं आंदोलन ह्या एका गोष्टीसाठी होतं की जर मुदत संपली आहे तरी हे टोलनाके कधीपर्यंत चालू आहेत आणि कधीपर्यंत चालू राहणार आहेत. लोकांनी आतापर्यंत किती पैसा दिलाय आणि किती पैसा द्यायचा आहे अजून, या एका गोष्टीसाठी टोलचं आंदोलन होतं. पण लोकांना कसं असतं ना, प्रत्येक गोष्टी वाईट बघायची सवय झाली आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायची सवय झाली आहे.